नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। आजच्या दिवशी कोणते महत्त्वपूर्ण प्रश्न तयार होतात त्या प्रश्नांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, ॲनालिसिस आपण करणार आहोत। चला वेळ न घालवता पहिला प्रश्न असा होईल, महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशामध्ये बदल करण्याची घोषणा कोणी केली असा प्रश्न आहे। ते कोणाने केली असं झालंय, पण हे थोडंसं समजून घ्या। कोणी केली असा प्रश्न आहे आणि कोणी केली मित्रांनो, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत ही अक्षय कुमार यांनी घेतलेली होती आणि अक्षय कुमारचं म्हणणं होतं की पोलिसांचे जे काय शूज आहेत, बूट आहेत, त्या बुटामध्ये जे काय हील आहे ते हील जरा जास्त असल्यामुळे त्यांना पळता येत नाहीये आणि कम्फर्टेबल नाहीयेत आणि जेणेकरून पाठीमध्ये वगैरे त्रास होऊ शकतो। अशा पद्धतीचं जे काय म्हणजे एक सूचना आहे किंवा एक विनंती आहे की ती सुचवलेली आहे आणि त्या विनंतीचा मान राखून ती विचारात घेऊन तिला सकारात्मक दृष्ट्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा या उद्देशाने गणवेशामध्ये चेंजेस करण्यात येणार आहेत, म्हणून ते पण लक्षात राहू द्या। त्यानंतर आपण पुढे जाऊयात। बघा, जागतिक कापूस दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो, तर अगोदर आपण उत्तर घेऊयात मित्रांनो। तर हा जो दिवस आहे हा 7 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे हा दिवस युनायटेड नेशनच्या माध्यमातून साजरा केला जातो किंवा युनायटेड नेशनने मान्यता दिली, ज्याला संयुक्त राष्ट्र संघटना असं आपण म्हणतो आणि नेहमी या संघटना पेपरमध्ये येतात, म्हणून ते पण लक्षात राहू द्या। आता बघा मित्रांनो, त्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात। नंतरचा जो काय भाग आहे तो बघा काय दिला इथे मित्रांनो। जे काय युनायटेड नेशन आहे, ओके, या युनायटेड नेशनच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं आहे की या युनायटेड नेशनने 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिन अशी मान्यता दिली का, तर बघा लक्षात घ्या, शेतकऱ्यांचं हे एक पांढरं सोनं आहे आणि शेतकऱ्यांचं कापूस पिकवण्यामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि कापसावर अनेक उद्योग चालतात। कापसाला जागतिक लेवलला बाजारपेठ मिळावी, शेतकऱ्यांचं महत्त्व या ठिकाणी म्हणजे निदर्शनास यावं, हा सगळा जो काय प्रकार आहे तो निदर्शनास येतो। आणि कॉटन कंट्री असतात बघा, काही असतात म्हणजे समजल्या जातात कॉटन कंट्री, कॉटन 4 म्हणून अशा पद्धतीचं एक नामांकन आहे बघा, कॉटन 4 कंट्री आहेत, ओके, असं आहे। तर या कंट्री महत्वाच्या आहेत, ओके। तर त्या कंट्री तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, त्यामध्ये चाड आहे, माली आहे, बुर्किना आहे, ओके, आणि त्यानंतर बुर्किना फासो आहे आणि त्यानंतर 5वा एक त्यामध्ये समावेश झालेला देश आहे बघा, याच्यामध्ये 5वा जो काय देश आहे तो समावेश झालाय, तर त्याचं कांत आयव्होर नावाचा हा देश आहे, हा देश यामध्ये समाविष्ट झालाय, ओके, हे पण लक्षात राहू द्या। आणि हे कॉटन पिकवणारे, कापूस पिकवणारे जगात सर्वाधिक प्रोडक्शन घेणारे देश ठरलेले आहेत, ओके, असं। आणि युनायटेड नेशनचं हे महत्वाचं त्याच्यात काम असलेलं तुम्हाला दिसून येत आहे। पुढे जाऊया। बघा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानस्थळाचे उद्घाटन कोणी केले असा हा प्रश्न आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय होणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी। आता मोदीला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, कारण फडणवीस याचं उत्तर असू शकणार नाही, म्हणून हा आपण प्रश्न तयार केलेला आहे। बऱ्याच वेळेस तुम्हाला फडणवीस वाटतील, पण तसं काय नाही आहे, ओके। आता पुढे जाऊयात। बघा, 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ ही जी स्पर्धा आहे ही आंध्र प्रदेशमध्ये झाली होती आणि या स्पर्धेमध्ये कोण विजयी ठरलाय, तर या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा जिंकली ग्रँड मास्टर पी इनियान यांनी जिंकलेली, जे तमिळनाडू या राज्याचे आहेत। त्यानंतर पुढे बघा, अलीकडे नुकतेच निधन पावणारे ओडिसा मधील प्रसिद्ध कृष्णलीला कलाकार कोण असं म्हटलंय आणि ज्यांचं निधन हे वयाच्या 107व्या वर्षी झालेलं आहे, ज्यांचं नाव आहे बघा गोपीनाथ स्वेन असं आहे, स्वेन 2 मात्रे आहेत, स्वेन असं नाव आहे। आणि ज्यांनी कृष्णलीला ही जी आहे, सॉरी,
ही 5 रागावरती म्हणजे सादर करायचे आणि कृष्ण लीलेचं संवर्धन जतन करण्याचं काम 90 वर्षापर्यंत त्यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर 2025 साली महात्मा गांधी सेवा पुरस्कार कर्नाटक हा पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आलेला आहे, तर एक थोर इतिहासकार आणि खूप चांगले लेखक, प्रखर असं नेतृत्व करणारी व्यक्ती ज्यांचं नाव काय आहे तर रामचंद्र गुहा असं आहे. आणि यांनी महत्वाचं जे काय योगदान आहे किंवा लिखाण आहे हे महात्मा गांधींच्या संदर्भातलं आहे आणि त्या लिखाणाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. आता त्यानंतर पुढे जाऊयात आपण. बघा, सूर्यकांत केशव राव भोसले स्मृती पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे, तर हा जो स्मृती पुरस्कार आहे हा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. आणि यांना का दिलाय तर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये, मराठी नाटकांमध्ये खूप चांगली भूमिका केलेली, निगेटिव्ह रोल आहेत त्यांचे, पॉझिटिव्ह रोल आहेत आणि या सगळ्या रोलची दखल घेऊन एक विनोदी कलाकार देखील होते, त्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. आणि या सगळ्यांचा जो काय भाग आहे तो विचारात घेऊन काय करण्यात आलेला आहे तर यांना हा पुरस्कार दिला आहे. आणि जो पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर, ठीक आहे, या शाखेच्या अंतर्गत हा पुरस्कार दिला जातो. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या लोकांना हा चित्रपट मिळतो. त्यानंतर आपण थोडस पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न, जगातील सर्वात उंच मोटार चालणारा रस्ता 19,400 फूट उंचावर कोणत्या ठिकाणी बांधला गेलेला आहे आणि समुद्र सपाटीपासून ती उंची आहे. मित्रांनो, उंची पण लक्षात राहू द्या, उंची पण परीक्षेमध्ये विचारले जाईल. आणि तो जो भाग आहे तो लडाख आहे, म्हणून लडाख पण लक्षात राहू द्या. पुढे आता या लडाख विषयी एक महत्वाची न्यूज आहे सध्या. काय झालेलं आहे की सोनम वांगचुक हे जे आहेत, सोनम वांगचुक हे जे आहेत हे उपोषण यांनी केलेलं होतं आणि त्यांना अटक करण्यात आलेलं होतं. तर हे जे यांची जी मागणी आहे ही मागणी काय आहे तर यांच्या मागण्या महत्वाच्या, त्याही लक्षात राहू द्या. मागण्यांमध्ये एक प्रमुख मागणी होती काय तर आम्हाला 6व्या अनुसूचीमध्ये तुम्ही समाविष्ट करा, 6वी अनुसूची यामध्ये समाविष्ट करा आणि पूर्णपणे कशाचा दर्जा द्या, आम्हाला पूर्णपणे राज्याचा दर्जा द्या. ओके, अशी यांची मागणी आहे. का तर आमच्याकडे 90% आदिवासी समाज आहे, आदिवासी भाग आहे असं पण त्यांचं म्हणणं आहे. आणि 6व्या अनुसूचीमध्ये 4 राज्य आहेत आणि जे 4 राज्यांना स्पेशल अथॉरिटी देण्यात आलेली आहे आदिवासी बहुल असल्यामुळे आपल्या संविधानामध्ये. त्याच्यामध्ये त्रिपुरा आहे, त्रिपुरा, मिझोरम, ठीक आहे, आसाम आहे आणि झारखंड आहे. आणि असाच दर्जा हा लडाखला पण मिळावा त्यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि नंतरचा प्रश्न बघा, जागतिक आदिवासी दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो, तर ती तारीख आहे मित्रांनो 6 ऑक्टोबर युनायटेड नेशनच्या माध्यमातून. ओके, आता आपण नंतरचा प्रश्न बघू, एक शेवटचा. काय आहे बघा, खालीलपैकी कोणते राज्य हिम बिबट्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचे मूल्यांकन करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो हिमाचल प्रदेश. आणि मला कमेंट करून सांगा या सर्व राज्यांची जी काय राजधानी आहे ती कोणती आहे, कमेंटमध्ये टाकून द्या. या ठिकाणी आपण थांबूया. आणि हे प्रश्न महत्वपूर्ण ठरतात परीक्षेसाठी, त्यासाठी यांचा चांगला सराव करा, लिहून घ्या प्रश्न, एक वेगळी वही करा आणि आपले जे लेक्चर्स आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत
पोहोचविण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, म्हणजे आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येत जाऊ. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.